तर दिग्विजय सिंग यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। हरियाणाचं गणित आपण या ठिकाणी पाहतोय। हरियाणातल्या आकड्यांचं गणित अगदी प्रत्येक मिनिटाला रंजक होताना पाहायला मिळतंय। हरियाणामध्ये भाजप 10 जागी 1000हून कमी मतांनी आघाडीवर आहे, तर काँग्रेस बघायचं झालं तर काँग्रेस 8 जागांवर फक्त 1000च्या फरकाने सध्या पुढे आहे। हरियाणामध्ये आता जवळपास 12 जागांचा फरक आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये। हरियाणातल्या आकड्यांचं गणित दर मिनिटाला रंजक स्थितीत जाताना दिसतंय। तर हरियाणात विनेश फोगाट पुन्हा एकदा आघाडीवर आहे। कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा मुद्दा सुद्धा हरियाणातल्या या निवडणुकीत केंद्रस्थानी होता आणि त्यातूनच विनेश फोगाट यांनी राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला होता। नक्कीच तर ही आकडेवारी पुन्हा एकदा आपण पाहतोय। भाजप सध्या 47 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 35 जागांवर, इतर 7 जागांवर तर जेजेपीला मात्र मोठा धक्का आहे। 10 वरून डायरेक्ट 0 जागांवर सध्या जेजेपी आलेली आहे। 35 जागांवर सध्या काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहे। 12 जागांचा फरक आहे काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये। दुसरीकडे ज्या 10 ते 12 जागा आहेत जिथे काटेकी टक्कर बघायला मिळते आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये, तिथे सुद्धा काहीशे मतांचा फरक आहे फक्त। नक्कीच तर जम्मू काश्मीरचं हे गणित आपण पाहतोय। एनसी आणि काँग्रेस या ठिकाणी 47 जागांवर, भाजप 28 जागांवर, तर पीडीपी सध्या 4 जागांवर आपल्याला पाहायला मिळते। 2014 मध्ये काश्मीरमध्ये मागची विधानसभा निवडणूक झालेली होती। 10 वर्षांनंतर ही निवडणूक होतीये। पीडीपी हा सर्वात मोठा पक्ष त्यावेळी होता, मात्र पीडीपी आता कुठेतरी अवघ्या 4 जागांवर येऊन ठेपलेला आहे। या ठिकाणी सर्वाधिक फायदा हा ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सला होताना पाहायला मिळतोय। परत एकदा हरियाणाकडे जाऊयात। हरियाणामध्ये 47 जागांवर भाजपचे उमेदवार हे आघाडीवर आहेत। संपूर्ण देशाचं लक्ष या दोन्ही राज्यांमधल्या निवडणुकांकडे आहे, कारण हरियाणामधला भाजपचा पराभव हा केंद्रातल्या सत्तेवर सुद्धा परिणाम करणारा ठरेल असं विश्लेषण विरोधी पक्षांकडून केलं जात होतं। त्यामुळे भाजपच्या दृष्टीने सुद्धा हरियाणातली निवडणूक ही अतिशय महत्त्वाची होती। केंद्र सरकारच्या स्थैर्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची आहे आणि आता तिथलं चित्र बदलताना दिसत आहे। भाजप 47 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 35, फरक आहे 12 जागांचा। नक्कीच तर लोकसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक, त्यामुळे या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचं संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं होतं। हरियाणामध्ये काय होणार, जम्मू काश्मीरमध्ये काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं। मात्र या ठिकाणी कल सातत्यानं बदलताना पाहायला मिळत आहेत। प्रत्येक मिनिटाला रंजक स्थिती निर्माण होताना दिसते। जम्मू काश्मीरमधलं आपण गणित पाहतोय। एनसी अधिक काँग्रेस 47 जागांवर आघाडीवर आहे, भाजप सध्या 28 जागांवर, तर मेहबूबा मुफ्ती यांना सर्वाधिक मोठा फटका आपण पाहायला मिळतो। या ठिकाणी पीडीपी अवघ्या 4 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। हरियाणातल्या आकड्यांचं गणित दर मिनिटाला रंजक स्थितीत पोहोचताना दिसतंय। ही आकडेमोड अतिशय इंटरेस्टिंग होत चालली आहे। हरियाणामधली भाजप 10 जागी 1000हून सुद्धा कमी मतांनी आघाडीवर आहे, तर काँग्रेस 8 जागांवर फक्त 1000च्या फरकाने पुढे आहे। नक्कीच त्यामुळे पुढल्या काही वेळांमध्ये या ठिकाणची ही जी स्थिती आहे ती अधिक बदलताना आपल्याला पाहायला मिळू शकते। अवघ्या काही शे मतांचा फरक या 10 अधिक 8 म्हणजे 18 जागांवर हा फरक आपल्याला पाहायला मिळतोय। काँग्रेस सध्या 8 जागांवर फक्त 1000च्या फरकाने पुढे आहे, तर भाजप 10 जागांवर 1000पेक्षाही कमी मतांना या ठिकाणी पुढे आहे। मतमोजणीच्या फेऱ्या जशा पार पडत जातील तसं या आकड्यांमधला फरक सुद्धा कमी जास्त होऊ शकतो। त्यामुळे या 10 ते 12 जागा अतिशय क्रुशियल आहे, ज्या ठरवणार की हरियाणातली सत्तेची चावी नेमकी कोणत्या पक्षाला द्यायची। 35 जागांवर सध्या काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत, भाजपचे 47, फरक आहे 12 जागांचा दोन्ही पक्षांमध्ये। बहुमताचा आकडा 46 आहे, जो भाजप